नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। आपण आज फिरायला चाललेलो आहे आणि फिरायला जाताना आपल्याला खूप मजा येणार आहे, कारण आपण दोघं जण आहेत आणि आपल्याला एक मित्र ॲड होणार आहे आणि त्याच्याबरोबर त्याची गाडी पण असेल। तर आपण जात आहे नेव्ही म्युझियममध्ये एंट्री करतात आपल्याला दोन विमान, मोठे मोठे विमान भेटलेले आहेत। त्यानंतर आपण आतमध्ये गेलो। हे एक सर्वात मोठं एरोप्लेन नेव्हीचं आहे। त्यानंतर आपल्याला गन्स वगैरे भेटल्या होत्या, तिथे आपण थोडा टाइमपास केला। टाइमपास केल्याच्या नंतर आपण मजा केली, खूप रॉकेट्स वगैरे घेतले होते हातात। एवढी मजा केली की फोटो वगैरे काढले। मित्र कंटाळले होते की मी काय मजा करतोय म्हणून। त्यानंतर आम्ही एक छोटंसं हेलिकॉप्टरच्या इथं आलो। हेलिकॉप्टरच्या इथं मी दरवाजा खोलून बघत होतो, नंतर त्याचा फॅनच्या पातीला हात लावायला बघत होतो। खूप एवढं चांगलं इंटरेस्टिंग होतं ना, सर्व एरोप्लेन्स वगैरे सर्व ओरिजिनल होते। त्यानंतर आम्ही पुढे आलो। पुढे आल्याच्या नंतर अजून थोडे 2-3 रॉकेट्स होते, ते रॉकेट्स वगैरे आम्ही हे केले, ते हातात घेतले। ते हातात घेऊन आम्ही खूप एन्जॉय करत होतो। असं वाटत होतं की आम्ही कुठेतरी वेगळ्या ठिकाणी चालू आहे। त्यानंतर आम्ही असंच एक फिरता आम्हाला छोटे एरोप्लेन्स पण भेटले, ते पण आम्ही एन्जॉय केले त्यांच्यासोबत। त्यानंतर आम्ही पुढे गेलो आणि पुढे गेल्यावर आम्हाला एक प्लेनमध्ये आतमध्ये जायला एंट्री भेटली। तिथून गेलो आतमध्ये। तिथे आतमध्ये गेल्याच्या नंतर खूप एन्जॉय केलं, जे स्काय डायव्हिंगसाठी ते प्लेन यूज करतो म्हणून। तर आपण त्या प्लेनमध्ये आपण आतमध्ये गेलो। आतमध्ये जाऊन ती जागा, स्पेस वगैरे केवढा आहे तो बघितला। त्यानंतर आपण ते स्काय डायव्हिंग करतो ते चेक केलं। त्यानंतर आपण आतमध्ये गेल्याच्या नंतर कंट्रोल्स कसे करतात ते कंट्रोल्स करायला तिथे बसलो आणि कंट्रोल्स करता आपण कंट्रोल्स पण करत होतो। खूप एक्साइटिंग होती, खूप मजा होती। असं वाटत होतं खूप काहीतरी वेगळेच आपण कुठेतरी आलेलो आहे आणि ते लहानपणी जर आपण काहीतरी केलं असतं तर आज आपण ती गेला असतो, असा विचार करतो। त्यानंतर आम्ही पूर्ण तिथनं एक फोटो काढला, एक नजारा की तो पूर्ण व्ह्यू पूर्ण तिकडे दिसत होता एरोप्लेनचे। नंतर एक फोटोशूट केला आम्ही ते पंखांबरोबर। त्यानंतर आम्ही सर्व तिकडून एक मोठ्या एरोप्लेनमध्ये गेलो। त्या मोठ्या एरोप्लेनमध्ये नेव्हीचं जे एरोप्लेन असतं ते कसं असतं ते आम्ही चेक केलं। ते आतमध्ये गेल्याच्या नंतर पूर्ण एक्साइटिंग होतं पूर्ण आतमध्ये, की आतमध्ये गेल्याच्या नंतर एवढं सर्व होतं की असं वाटत होतं जणू काय मी प्लेनमध्ये झालो बसायला। खूप एन्जॉय केला, सीट वगैरे बसायला। हे पहिल्या काळाचे एरोप्लेन्स होते सर्व मित्रांनो, पण खूप एक्साइट होतो मी पण, कारण कधी एरोप्लेनमध्ये बसला नव्हतं नेव्हीच्या, त्यामुळे फुल हे केलं। त्यानंतर माझे मित्र थोडेसे आतमध्ये ऑपरेटिंग करत होते। हा मित्र विक्की आहे आणि हा लक्ष्मण आहे आणि मी स्वतः आहे। तर ते लोक ऑपरेटिंग वगैरे करत होते, ते सर्व सांगत होते की काय कसं एन्जॉय करायचं आहे ते। त्यानंतर मग मी आणि लक्ष्मण आणि विक्की आम्ही तिघांनी मिळून एक फोटो काढला। नंतर आम्ही असं दाखवलं की आम्ही प्लेनमध्ये उडत आहे कुठेतरी, ते दाखवताना आम्हाला एकदम आवड। तिथून आम्ही अजून पुढे गेलो, तिकडे नेव्हीचे जेवढे जहाज आहेत तेवढे सर्व जहाज आम्ही पाहिले। हे विक्रांत जहाज वगैरे आम्ही ते पाहिले की विक्रांत जहाजवरनं कसे कसे प्लेन उडतात, फायटर जेट्स वगैरे कसे उडतात ते सर्व बघितले। त्यानंतर हे पूर्ण त्यांचे सर्व फोटोज वगैरे सर्व होते, कोणते कोणते एरोप्लेन्स कोणते कोणते आहेत हे सर्व नावाप्रमाणे लिहून ठेवलेले होते। आणि तिथे अनेक प्रकारचे एरोप्लेन्स होते, आपल्याला जे माहिती नाही तसे त्या प्रकारचे एरोप्लेन्स होते तिकडे। ते सर्व बघायला भेटले आम्हाला तिकडे। एकदा तुम्ही पण या तिकडे, एक्साइट व्हा ते बघून सर्व। असं पण नाही की तिथे एन्जॉय नाही, तिथे खूप मजा आली तिकडे। त्यानंतर मग आम्ही सर्व जेट्स वगैरे, एरोप्लेन्स वगैरे सर्व बघत होतो, कोणते एरोप्लेन आहेत, कोणते काय आहेत, जे आपण बघितले नव्हते ते सर्व एरोप्लेन्स तिकडे होते। त्यानंतर आम्ही सर्व एन्जॉय करत होतो ना, की असं वाटत होतं की बाबा आपण पण हा अभ्यास केला असता तर काही ना काहीतरी आपल्याला आज झालं असतं। पण ठीक आहे, तिकडे येऊन खूप मजा आली आम्हाला बघून। त्यानंतर आम्ही थोडे पुढे आलो। पुढे आल्याच्या नंतर आम्ही ते तोफ वगैरे, गोले वगैरे बघत होतो की बॉम्ब्स वगैरे। त्यानंतर आम्ही एक छोटासा व्हिडिओ बघायला गेलो आणि तिथे सिटिंग अरेंजमेंट पण खूप चांगली होती। त्यानंतर एक छोटासा व्हिडिओ आम्हाला बघायला भेटला, तो व्हिडिओ आम्ही सिटी के
ये शहर दिलों की डोली है, जहाँ बदल इरादे हैं और बुलंद वो होली है, और बड़े प्रभाव का तुम भी अटूट एक हिस्सा है, सच्चा सच्चा अभिमान है हम गौरव का किस्सा है, अपनी कोशिश है दिल वाली हम सीना आगे करते हैं, देश की नई उम्मीदों का नक्शा वाला भरते हैं, तिथून पुढे गेलो आणि अजून खूप मजा केली. तिकडे बघितले, नंतर फोटोशूट केला, नंतरला खूप शिपाई बघितले जे आपल्या अगोदरपासून नौदलात होते. तिथल्या नंतरला डिस्क्रिप्शन मध्ये वाचले, तिकडे सर्व पोस्टर लावले होते, काय कसे काय करत होते, सर्वजण कोणते कोणते जहाज घेऊन गेले होते हे सर्व लिहिलं होतं. नंतरला एका शिपाईचं आम्हाला जे वर्णन दाखवलं ते आम्ही सीट बघितली. सीट बघून त्याचे पॅराशूट वरनं तो कसा खाली पडतो त्याचा एक छोटासा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. व्हिडिओ बघा तुम्ही. जेव्हा तो खाली पडतो तेव्हा तो सीट घेऊन पडतो आणि त्यानंतर तो एक बटन दाबतो. बटन दाबल्याच्या नंतर त्याच्यातून एक पॅराशूट निघतो. पॅराशूट निघाल्याच्या नंतर तो खाली पडतो. जसे आपले अभिनव बिंद्रा जे होते ते तसंच. त्यानंतर आम्ही तिथे कॅप्टन बघितले. कॅप्टन बघितल्याच्या नंतर त्यांच्याशी हात वगैरे मिळवला आम्ही. म्हणजे तिघांनी पण फुल एन्जॉय केला. म्हणजे ते डमी कॅप्टन होते पण खूप एन्जॉय केला. नंतर त्यानंतर एक व्हिडिओ होता, तो व्हिडिओ एक बघत होतो मी की त्या व्हिडिओमध्ये सर्व दाखवत होते की कसे म्हणजे काय कसे कोण लढत होतं काय करत होते ते सर्व काही होते ते बघितले. दोन्ही साईडला कॅप्शन वगैरे होतो हे सर्व बघत होतो. खूप एन्जॉय झाला सर्व बघता मध्ये. हे नंतर लक्ष्मण आला. लक्ष्मण पण तिथे फिरला. लक्ष्मण पण तिथे पुढे गेला. त्यानंतर छोटेसे फोटोशूट वगैरे पण केले आम्ही तिथेच. छोटे चांगले फोटोशूट केले तिथे. एरोप्लेन्स वगैरे कसे उडतायत ते सर्व दाखवले त्यामध्ये. नंतर छोटे मोठे फोटोशूट केले आम्ही तिथेच. साईडला कॉर्नर पकडून एक मस्त फोटोशूट वगैरे केला. त्यामध्ये लक्ष्मण नव्हता फोटोशूटमध्ये पण खूप एन्जॉय केली फोटोशूटमध्ये पण. त्यानंतर असे आम्ही बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर आम्ही एक रनवे होता, रनवेच्या इथे पण आम्ही फोटोशूट केला. तर रनवे दाखवतो तुम्हाला, बघा रनवे. तर रनवेमध्ये आम्ही फोटोशूट केला. रनवेमध्ये पण फुल एन्जॉयमेंट होते. असं वाटत होतं की आम्ही खरंच एअरपोर्टच्या रनवेमध्ये उभे आहेत करून. त्यानंतर आम्ही परतीचा प्रवास केला. तिथून बाय बाय केला नौदलाला. तिकडनं आम्ही पुढे बीचवर गेलो. बीचवर फुल एन्जॉय केला. बीच बघितला, मन एकदम सक्त झालं की बीच बघूनच की वाटलं की गोवा काय असतं. त्यानंतर थोडासा फोटोशूट वगैरे केला तिथून. खूप स्टायलिश 2-3 फोटो वगैरे काढले आम्ही तिकडे मस्त बघू शकता तुम्ही. खूप एन्जॉयमेंट केला आम्ही तिकडे. आम्ही 3 जणच होतो त्यामुळे आम्हाला फुल एन्जॉय करता आला. एक 4 व्हीलर होती पंच म्हणून, त्या पंचमधून आम्ही फुल एन्जॉय करत होतो. खूप एन्जॉय करत होतो आम्ही. फोटोशूट वगैरे जसे पाहिजे तसे कमीत कमी माझ्या मोबाईलमध्ये 250-300 वरती फोटो गेले. त्यानंतर तिथे थोडे आमचे 2 मित्र आले अजून तिथे. त्यांना आम्ही बाईकवरनं बोलवलं. तिकडे 2 मित्र आले. त्या दोघांना मित्रांना घेतला आम्ही. तिकडून आम्ही अजून एक परतीच्या प्रवासाला गेलो. तिथं वास्को द गामा हे मी फक्त अगोदर बुकमध्ये वाचलं होतं पण अक्षरशः तिकडे जाऊन हे केलं. एक छोटासा व्हिडिओ हा की एक म्हणजे शाहरुख खानची स्टाईलमध्ये एक छोटासा व्हिडिओ केला आणि तिकडून मग रिटर्न आम्ही परतीच्या प्रवासाला हे विमानतळ बघितलं, गोवा इंटरनॅशनल एअरपोर्ट. त्यानंतर तिकडून गेलो आणि हा एक बीच बघितला. हा वास्को द गामाचा बीच तिकडे आहे.
तिकडे एक हनुमानाचं मंदिर पण आहे. त्या हनुमानाचं मंदिर शूट नाही केलं कारण त्या हनुमानचं मंदिर ब्रिजच्या खालच्या साईडला होतं. तर आम्ही जस्ट तिकडे गेलो नाही, तिकडून आम्ही रिटर्नच झालो. तर आम्ही या ब्रिजवर थोडा वेळ थांबलो होतो, मस्त वगैरे फोटोशूट वगैरे केला. तुम्ही पण कधी आलात तर इकडे वास्को द गामा ह्या साईडला फिरायला या. खूप एन्जॉयमेंट आहे तिकडे, खूप म्हणजे खूप असं शांत वातावरण आहे. ब्रिजवर चांगला फोटोशूट वगैरे करू शकतो. एक साईडला ब्रिज रनिंग वे आहे आणि दुसऱ्या साईडला ब्रिज बंद करून ठेवलेला आहे कारण जेणेकरून तिथे वॉकिंग वगैरे रनिंग वगैरे करायला तिथले नेव्हीची माणसं वगैरे येतात, त्यामुळे तिकडे चालू असतं. आम्ही फोटोशूट वगैरे लय भारी भारी फोटोशूट केलं तिकडे. त्यानंतर आम्ही या व्हिडिओचा संपवतो. टाटा बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.